आता एक नैसर्गिक प्रश्न उभा राहतो. जर अष्टावक्र शेवटी काहीच सांगत नसेल, तर मग अष्टावक्र गीता वाचायची किंवा ऐकायची कशासाठी? हा प्रश्न खूप प्रामाणिक आहे. कारण जर शेवटी ना साधक उरतो, ना मार्ग, ना काही मिळवायचं आहे, मग हे सगळं ऐकण्याचा उपयोग काय? इथे अष्टावक्रची पद्धत समजून घ्यावी लागते. अष्टावक्र तुला नवीन ज्ञान देत नाही. तो तुला नवीन संकल्पना देत नाही. तो तुला काहीतरी मिळवायला सांगत नाही. तो फक्त एक काम करतो. तो तुझ्या चुकीच्या ओळखीला हलवतो. आपण लहानपणापासून काय मानत आलो? मी शरीर आहे. मी मन आहे. मी कर्ता आहे. माझं जीवन आहे. मला काहीतरी मिळवायचं आहे. ही सगळी ओळख हळूहळू तयार झालेली असते. अष्टावक्र त्यावर प्रश्न उभा करतो. तो तुला काहीतरी शिकवत नाही. तो तुला संशयात टाकतो. तो विचारायला लावतो, हा मी नेमका कुठे आहे? तू शोधायला लागतोस. शरीरात? शरीर बदलतं. मनात? मन सतत बदलतं. विचारात? विचार येतात आणि जातात. मग हळूहळू एक गोष्ट दिसायला लागते. जो मी इतका खात्रीने वाटत होता, तो प्रत्यक्षात सापडत नाही. अष्टावक्र गीता तुला काही देत नाही. ती तुझ्याकडून एक एक करून गोष्टी काढून घेते. मी शरीर आहे, काढून घेते. मी कर्ता आहे, काढून घेते. मी अनुभवणारा आहे, काढून घेते. आणि शेवटी तू रिकामा उरतोस. पण तो रिकामेपणा नवीन नाही. तो आधीपासूनच होता. फक्त त्यावर कल्पना चिकटलेल्या होत्या. अष्टावक्र त्या काढतो. म्हणून अष्टावक्र गीता वाचायची कारण ती तुला काही शिकवते म्हणून नाही. ती तुला तुझ्याबद्दलची चुकीची खात्री ढिली करते म्हणून. ती एक आरसा आहे. तो तुला काही देत नाही. तो फक्त दाखवतो. आणि जर तू प्रामाणिकपणे पाहिलंस, तर कधीतरी लक्षात येतं, ज्याला शोधत होतो तो कधीच हरवलेला नव्हता. आणि इथेच अष्टावक्र गीता शांत होते. कारण इथून पुढे काही समजावण्यासारखं उरत नाही. काही मिळवण्यासारखं उरत नाही. फक्त जीवन चालू राहतं. जसं आधी चालू होतं. पण आता कोणी मालक नसतो. आता एक खूप नैसर्गिक प्रश्न उभा राहतो. जर अष्टावक्र थेट सत्य सांगतो, तर बहुतेक लोकांना ते लगेच का समजत नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण अष्टावक्र काही गुंतागुंतीचं सांगत नाही. तो थेट म्हणतो, तू आधीपासून मुक्त आहेस. मग प्रश्न उभा राहतो. जर इतकं साधं असेल, तर ते लगेच का दिसत नाही? पहिलं कारण आहे ओळख. लहानपणापासून आपण सतत ऐकत आलो आहोत, हे तुझं शरीर आहे. तू अमुक आहेस. तुला हे करायचं आहे. हळूहळू एक मजबूत कल्पना तयार होते. मी शरीर आहे. मी मन आहे. ही ओळख इतकी खोल बसते की जेव्हा कोणी म्हणतं, तू शरीर नाहीस, तू साक्षी आहेस, तेव्हा मन लगेच स्वीकारत नाही. दुसरं कारण आहे, मनाला अनुभव हवा असतो. मनाची सवय अशी असते, काहीतरी करायचं, मग काहीतरी मिळवायचं. म्हणून जेव्हा अष्टावक्र म्हणतो, तू आधीपासून मुक्त आहेस, तेव्हा मन विचारतं, कसा अनुभव येईल? काय बदल होईल? पण अष्टावक्र सांगतो, हे अनुभव नाही, हे ओळखीचं बदलणं आहे. म्हणून मन गोंधळतं. तिसरं कारण आहे भीती. जर खरंच स्पष्ट झालं की मी कर्ता नाही, मी नियंत्रक नाही, मी स्वतंत्र केंद्र नाही, तर अहंकाराला वाटतं, मग माझं काय होईल? अहंकाराला असं वाटतं की तो संपेल. म्हणून तो नकळत विरोध करतो. चौथं कारण आहे तयारी. वेदांत सांगतो, सत्य समजण्यासाठी मन तयार असावं लागतं. मनात थोडी स्थिरता हवी. निरीक्षणाची सवय हवी. थोडं वैराग्य हवं. हे नसेल तर अष्टावक्रची वाक्य फक्त तत्वज्ञानासारखी वाटतात. एक साधं उदाहरण पहा.
समजा एखाद्या माणसानं कधी गणित शिकलेलं नाही आणि त्याला अचानक सांगितलं E=mc². हे खरं आहे, पण त्याला समजणार नाही, कारण त्याची तयारी नाही. बहुतेक ग्रंथ आधी मार्ग सांगतात, साधना सांगतात, हळूहळू पुढे नेतात, पण अष्टावक्र थेट शेवट सांगतो. तो म्हणतो, तू आधीपासून मुक्त आहेस, फक्त ओळख. म्हणून ते लगेच समजणं कठीण वाटतं. आणि म्हणूनच अष्टावक्र गीता सगळ्यांना लगेच समजेलच असं नाही. ती त्या लोकांसाठी असते जे आतून शोधून थकले आहेत आणि थेट उत्तर ऐकायला तयार झाले आहेत. आणि शेवटी एक साधी ओळ उरते. सत्य कठीण नाही, पण मनाला ते स्वीकारणं कठीण जातं. कारण ते मिळवण्यासारखं नाही, ते फक्त ओळखण्यासारखं आहे, जे आधीपासून आहे तेच.